बघावं तिकडं पसारा भरलेला आहे पूर्ण घरात. तर आज एक एक पसारा काढायला मी सुरुवात केलेली आहे. अगोदर मी कपडे मशीनला लावले आणि किचनमध्ये आलेले आहेत आणि किचनमध्ये तरी खूपच जास्त गोंधळ झालेला आहे. सगळे डबे वगैरे सगळं जिथल्या तिथं पडलं. किराणा पण भरायचा होता, तर एक एक किराणा भरत आहे. खडे मसाले भरलेले डब्यामध्ये, कसुरी मेथी भरली, ताक बनवलं, संग संग मला टिफिन पण भरायचा आहे. आणि हे पीठ ना थोडंसं कवरमध्ये थोडंसं डब्यात होतं. चकलीचं पीठ आहे, सगळं एकत्र केलं, डब्बावरती ठेवून दिला आणि शेंगदाणे भाजून ठेवलेले होते. चटणी करायची होती मला, मिक्सरला ही चटणी वाटून घेतली. बघू शकता एकदम छान अशी चटणी बनलेली आहे, म्हणजे जास्त बारीक वाटायची नाही. डब्यात भरून ठेवलं आणि जे हे आता किराणा भरायचं आहे, डाळी भरायच्या आहेत, ते पण मी संग सगळं भरून घेत आहे. भाज्या सगळ्या निवडून डबे भरून ठेवले. आज फ्रीज पण मी स्वच्छ करून घेतला आणि सगळे डबे व्यवस्थित लावलेले आहेत. तर फ्रीज सेट झाला आणि पूर्ण किचन पण सेट झालेले आहे. आता तिकडच्या रूममध्ये खूप जास्त पसारा झालेले, म्हणजे दुधाच्या बॉटल्या, डबे सगळे विक्रमाळ झालेलं आहे. सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे, पण त्या अगोदर मी सगळे भांडे घासून घेते. खूप जास्त भांडी झालेले आहे. भांडी घासून किचन स्वच्छ करून घेतलं आणि वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, हे पण मला सोलून ठेवायच्या होत्या. तर शेंगा सोलून डब्बा भरून ठेवला. उद्या याची चटणी बनणार आहे.